पण आता लग्नानंतर बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. तू म्हणालीस की त्याच्या घरातले बरेच सपोर्टिव्ह आहेत. अपूर्वा, आता तर तुझं नाटक सुरू आहे, आता पुन्हा मालिका वगैरे करणार आहात तुम्ही. पुढचं आयुष्य कसं, कारण तुम्ही म्हणालात तसं की जेव्हा आपल्याला या फील्डमधली व्यक्ती नको असते त्याचं एक रिझन असं असतं की आपल्याला श्युअरिटी नसते, की आपला इन्कमच्या बाबतीत आपण म्हणतो की आपल्याला सेटल पर्सन लागतो. सो ह्या दोघांनी गोष्टी खूप याबाबत विचार केलेला आहे का? आणि आता लग्नानंतर ते जास्त कठीण होतं, कारण आत्ता आपण आपल्या आईवडिलांसोबत नसतो, आता दोघांचा संसार आपल्याला एकमेकांनाही हँडल करायचं असतं. सो त्या गोष्टींबाबत काही विचार केला आहे? हो. पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. ते खरंच आहे. अर्थात असे प्रश्न, अशी ही काळजी कधी-कधी आमच्यातही असते. पण अंशुमान माझ्या आयुष्यात आल्यानंतर ती काळजी कमी झाली आहे. काय याचं कारण सांगते. कारण की तो प्रचंड मेहनती आहे. आमचं लग्न झालं त्याच्यात तो कम्प्लिटली तिथे होता. बट ते झाल्यानंतर मला माहिती आहे की त्याने पटकन कामाकडे कशी धाव घेतली आणि इट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग टू मी. मी थोडीशी एक रेस्ट घेणारी जास्त व्यक्ती आहे की हां आता मी आता थकले, आता मला जरा छोटासा ब्रेक हवा आहे. सातत्याने आपल्या कामासाठी असलेलं पॅशन हे मी माझ्या पार्टनरमध्ये एव्हरी डे एव्हरी मोमेंट बघते. बट ॲट द सेम टाईम एक फॅमिली, एक लग्न, या गोष्टी बॅलन्स करून आपल्या कामासाठी असलेलं त्याचं पॅशन मी बघते. इतकं प्रेम असताना कामावर, काम तुमच्यावर प्रेम करेलच. सो तो विश्वास मला अंशुमान माझ्या आयुष्यात आल्यानंतर आला. जी अढी होती की नको या फील्डमधला नवरा, पण आता ते कमी त्यामुळेच झालं कारण की आय कॅन सी अ पर्सन जो त्याच्या कामावर इतकं प्रेम करतो आणि इतक्या तन्मयतेने आणि डेडिकेशनने तो ते सगळं करतो. तो सब अच्छा ही होगा यार. अर्थात. पण अंशुमन, शाळानंतर खरं तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आता तू नवीन पुन्हा कुठे मध्ये दिसला नाहीस, तर तो तो अगं मी थोडासा 16 गॅप. सिनेमे केले. हो, पण अर्थात म्हणतात ना की जसं शाळामुळे तू जेवढा हायलाईट झालास ना, अर्थात तू कामं करतच असशील, तुझं लेखन आहे, तुझं फिल्म मेकिंगची कामं आहेत, बट जसं शाळामुळे तुला हायलाईट व्हायला मिळालं तसं एखादं काम तुझ्यासमोर आलं नाही का? तू त्या शोधात होतास पण तुला तसं मिळालं मी नाही? त्या शोधात होतोच. माझी गंमत अशी झाली की शाळा मी केला तेव्हा मी 10वीत होतो, वयवर्ष 14. मला आणि सिनेमा रिलीज 2 वर्षांनी झाला. म्हणजे आमच्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं 30 सप्टेंबर 2010, संपलं 31 ऑक्टोबर 2010. त्यानंतर माझी 10वीची परीक्षा वगैरे सगळं झालं आणि सिनेमा 2022 जानेवारीला रिलीज झाला. जसा मी सिनेमामध्ये दिसलो आहे तसा मी सिनेमा रिलीज झाल्यानंतर दिसतच नव्हतो. सो तो जेव्हा खूप हिट झाला तेव्हा असं झालं की अरे यार त्या मुलाला बोलवा, मी शेजारी उभा आहे आणि लोकांना कळलंच नाही की अरे हा तोच आहे. मग त्याच्यानंतर माझे 18 सिनेमेमध्ये मला घेतलं, पण काही कारणास्तव ते 18 सिनेमे काही आले नाहीत. मग मला असं लक्षात आलं की हे फारच परस्परावलंबी आहे, आपण अजून काहीतरी वेगळं करून पाहिलं पाहिजे. म्हणून मी खूप नाटक केलं. नाटक करत असताना मला कळलं की माझा पिंड सिनेमाच आहे. मग मला स्वतःची गोष्ट सांगायला आवडते. मला माझी काय म्हणू आपण, फक्त लिहायला नाही आवडत, पण मला ते डिरेक्टही करायला आवडते. मग मी असं सगळं करून बघितलं आणि ह्या दरम्यान मी 16 सिनेमे केले. एक ब्लेसिंग इन डिस्गाईज असं आहे की प्रत्येक सिनेमात मी वेगळा दिसतो. त्यामुळे ह्या सिनेमात मी होतो ते तुला बघितल्यानंतर तुला असं वाटेल की अरे अरे हा हाच आहे, अरे बापरे हा किती वेगळा दिसतोय. सो असा मी प्रत्येक सिनेमात मी वाटत नाही, मी खूप वेगळा वाटतो. म्हणजे आत्ता माझ्या मित्रांनी जेव्हा मी लग्नाचे फोटो बाहेर आले तेव्हा त्यांनी मला शिव्या द्यायला फोन केला आणि त्यांचं पहिलं वाक्य हे होतं की अरे तू सांगितलं नाहीस ते ठीक आहे, पण असा तू कधी दिसायला लागलास, असा तू दिसत नाहीस, तू मेकअप केला होतास का? म्हटलं अरे दाढी कुठून चिटकू मेकअप करून. तो म्हणा तू खूपच वेगळा दिसतोयस रे. त्यामुळे काय म्हणू आपण, मी काम केलं, काम करतोय आणि माझा आत्ता व्यासंग म्हण किंवा कल म्हण किंवा ओढा म्हण, मला माझी गोष्ट सांगायला आवडतंय आणि असं वाटतंय की आपण आपली गोष्ट सांगायला पाहिजे. अभिनय करायचा नाही अशातला काही भाग नाही, सगळंच करायचं आहे इन अ वे. पण आत्ता माझं प्राधान्य स्वतःचा सिनेमा, स्वतःचं नाटक करण्यात आहे.
पण तुमच्या दोघांमध्ये किती वर्षाचा गॅप आहे? 0 1 दिवसाचा गॅप आहे. मी मोठी आहे त्याच्यापेक्षा 1 दिवस. एक दिवस. एक्झॅक्ट 1 दिवस. कारण आपण म्हणतो ना की आता तुझं वय लहानच वाटतं अपूर्वा, पण आपण जेव्हा असं विचार करतो की आपल्याच ह्याचा हवा किंवा जास्त फरक नको, 1-2 वर्षाचा फरक हवा. पण आता अंशुमनशी बोलल्यानंतर तुला एक क्लॅरिटी आली की हा जेनझी टाईप नाही आहे, ह्याला थोडंसं एक वेगळे, अर्थात तो फिल्म मेकिंग ह्या क्षेत्रातला असल्यामुळे त्याचे विचार वेगळे आहेत, त्याच्या शब्दांचं, त्याच्या मराठी भाषेवरची पकड खूप सुंदर आहे. सो हे तुला हा एक प्लस पॉईंट होता तुझ्यासाठी की हाही एक स्वभाव वैशिष्ट्य तुला त्याच्याशी लग्न करताना जाणवलं? प्लस पॉईंटच आहे ऑफकोर्स. तो माझा चलता फिरता मराठी इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी वाटते मला. डिक्शनरी, इन्सायक्लोपीडिया, एव्हरीथिंग. माय गो टू गुगल आहे तो. मला कशाबद्दलही कुठल्याही बाबतीतला प्रश्न असेल तर अंशुमन इज माय पर्सन ऑफकोर्स. पण हा वयाचा मी फार असा कधी की एवढाच वयाचा अंतर असावं असं मी फार विचार नाही केला. फक्त हा कुठेतरी हे माहीत होतं की खूप जेव्हा अंतर असतं तेव्हा एक विचार करण्याची पद्धत बदलत असते ग थोडी थोडी जनरेशन नंतर. सो हा आपल्या वयाच्या आसपास आपला पार्टनर असावा असं वाटलं होतं. पण हा आम्ही आसपास म्हणजे आम्ही अगदीच शेजारी जाऊन